नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय बातमी आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। सदर मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे। प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या याबाबत संक्षिप्त आढावा पुढीलप्रमाणे जाणून घेऊया। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून NPS पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। सदर NPS प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित NPS प्रणाली अथवा केंद्र सरकारची UPS पेन्शन प्रणालीपैकी एकच पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। केंद्र सरकारची UPS एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील ओल्ड पेन्शनप्रमाणे लाभ मिळणार नाही। त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे। देशामध्ये निवृत्तीच्या वयाचा विचार केला असता केंद्र सरकारचा तब्बल 24 घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्यात आलं आहे। राज्यामध्ये गट अ ते गट क संवर्गातील अधिकारी कर्मचारी निवृत्तीचं वय 58 वर्ष आहे, तर गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष इतकं आहे। वरील गट अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं वय हे केंद्र व इतर राज्य सरकारप्रमाणे 60 वर्ष करण्याची मागणी होत आहे। 7व्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लर समिती स्थापना करण्यात आली होती। सदर समितीने केवळ 105 पदांना सुधारित वेतन लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर उर्वरित 337 संवर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदाच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।